नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 याबद्दल माहिती घेणार आहोत. तर PA या पदासाठी अर्ज करण्यात आले होते, अप्लाय करण्यात आले होते. 5 ऑक्टोबर 2023 यावेळेस ती ॲडव्हर्टाइजमेंट आली होती आणि त्या महिन्यात PA या पदासाठी अप्लाय करण्यात आलं होतं. हायकोर्टच्या ज्या भरती निघाली होती PA पदासाठी ते. आता PA पदामध्ये स्किल टेस्ट म्हणजेच तुमचं इंग्लिश डिक्टेशनमध्ये तुम्हाला कोणाची नावे आहेत ते यादी जाहीर झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा तिन्ही शहरांची यादी जाहीर झालेली आहे. तिन्ही शहरामधून तुम्ही अप्लाय केलं असेल तर ते नावं आपण यापुढे पाहणार आहोत. हे सगळी इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच अशा भरतींच्या नोटिफिकेशन्स, अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले आपण रिजन वाईज लिस्ट पाहणार आहोत. शॉर्ट अँड डिक्टेशनसाठी फॉर द पोस्ट ऑफ PA पर्सनल असिस्टंट. त्यानंतर डेट, टाईम अँड व्हेन्यू अजून फिक्स झालेलं नाही, अजून जाहीर झालेलं नाही. ते सुद्धा थोड्या दिवसातच जाहीर होणार आहे की तुमची एक्झाम कुठे, कुठल्या तारखेला आणि किती वाजता होणार आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण बॉम्बे रिजनचं पाहूया. बॉम्बे रिजनमध्ये कोणाकोणाची नावे आहेत इथे सगळं त्यांनी PDF दिला आहे. एकूण 12 पेजेसचं 12 पानांचं PDF आहे. ते इथे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूया नागपूर रिजनमध्ये यादी प्रसिद्ध झाली आहे. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट ही प्रसिद्ध झाली आहे की कोणाकोणाची नावे आहेत. तर तुम्ही नागपूर शहरातून अर्ज केला असेल तर तुम्ही ह्या PDFमध्ये तुमचं नाव चेक करू शकता. आणि शेवटचं आहे ते छत्रपती संभाजीनगर रिजन म्हणजेच औरंगाबाद या शहराची सुद्धा यादी प्रसिद्ध झाली आहे. इथे एकूण 17 पेजेसचं PDF त्यांनी दिलेलं आहे. मित्रांनो, या तिन्ही शहरांचं नावांचं PDF तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन माझ्या टेलिग्राम चॅनलवर ॲड होऊ शकतात आणि तिथे हे PDF पाहू शकता. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की माझ्या चॅनलमध्ये ॲड व्हा. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण PA पदासाठी कोणाकोणाची निवड झाली आहे ती लिस्ट पाहिली आहे. तुम्हाला त्यात तुमचे नावे चेक करायचे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज केला असेल तर ते आपली नावे पाहू शकतात. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.